हाय, जय श्रीराम. तर आज काहीतरी वेगळं बोलूया, ठीक आहे. तर उन्हाळा लागला आहे भरपूर, म्हणजे ते म्हणताय ना गरमी होत आहे अशी, म्हणजे म्हणतात ना की स्वयंपाकाला किचनमध्ये जर गेलं तर ते लोटस निघतात असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की इतकं म्हणजे ते म्हणताय ना की गरमीचं जे आहे चालू झालं आहे. पण असंही ऐकण्यात येत आहे की जिकडे पडला तिकडे पाऊस पडत आहे असं पण आहे. तर तेच म्हणत आहे आणि दिवस इतका मोठा आहे की 7 वाजता दिवस जात असतो आहे. तर इतकं म्हणजे ते म्हणतात ना की कंटाळा येऊन जाते ते गरमीचंही. आणि तेच म्हणतं की असं, आणि जेवण पण म्हणतात ना की जेवण जास्त जात नाही. पाणी पाणी ते म्हणतात ना जीव होते असं म्हटल्यासारखं. आणि लग्नाचंही सीझन चालू आहे, तर एवढ्या उन्हामध्ये जे लग्न राहते, तर तेच म्हणत आहे की जेवण कमी पाणी जास्त, आणि कुठं गेलं तर तेच पुन्हा त्रास, चिडचिड, हे ते असं आहे. असं म्हणजे ते वातावरण चालू आहे असं आहे. तर तेच म्हणत आहे की उन्हाळा आला की काही ना काही आपलं चालू होत असते. पण काही अशा पण खायला अशा वस्तू आहेत की छान असं नाही का, की आईस्क्रीम खाऊ शकतो आपण छान असं, किंवा नाही का ते आता निघत आहे जे डांगरू आहे, जे फळं आहे छान असं, ते ते पण खाऊ शकतो असं पण आहे, जे आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये शांत राहील असं पण आहे. तर हा प्रकार आहे. तर तेच म्हटलं, तर एक सांगायचं म्हटलं तर आता माणसांची जे आहे, माणूसबाई असं म्हणून नाही, पण माणसांची जे आहे मॅच चालू झाली आहे, जे नाही का क्रिकेट म्हणत आहे, तर ते चालू झाले आहे. तर आमच्या घरी तर इतका उत्साह आहे त्या मॅचमुळे की काही बोलायचं कामच नाही. कारण की जेव्हा चालू व्हायची होती तेव्हा चालू होणार आहे, चालू होणार आहे, म्हणजे म्हणतात ना की माणसांना हे आतुर असते किंवा उत्सुक असते की आहे नाही का मॅच आता होणार आहे चालू असं. तर माणसं कोणतीही बघत असतात. माझ्या घरी तर आहे, मी मागं व्हिडिओ पण टाकला होता की कोणतीही मॅच राहो, ती कोणत्याही म्हणजे ते म्हणतात ना की केव्हाची पण मॅच राहो, पण घरी राहिले तर माणसं मॅच बघत असतात असं आहे. त्यांना ते म्हणजे म्हणतात ना की आवडतेच असं म्हणणं आहे. तर तेच म्हणत आहे की आता ते चालू झालं आहे, जे IPL म्हणत आहे ते चालू झालं आहे. आणि इतकं म्हणजे ते म्हणतात ना आमच्याकडे उत्साह आहे की घरी पण कामावर जायच्या पहिले सकाळी जेव्हा आपण टी व्ही लावतो थोडंसं गाणे वगैरे ऐकायला, तर तेव्हापासून ते मॅच चालू असते. तर ते म्हणतात ना की आंघोळ वगैरे ते तिकडे असतात, पण त्यांना ऐकू आलं पाहिजे बाथरूममध्ये वगैरे की काय झालं, काय म्हणजे इकडे गेली काय, असं तसं असं म्हणजे प्रकार चालू आहे. कुठंही म्हणजे बाहेर कोणतं काय म्हणजे टी व्ही चालूच पाहिजे, कोणतंही काम करत असताना ते मॅचचं की दाखवत असतात ते हायलाईट हे ते, तर ते चालू आहे घरी असं पण आहे ना. आता ते म्हणतात ना की दररोजच चालू आहे मॅच असं आहे. तर तेच म्हणतं IPLचं तसंच असते. तर ते म्हणतात आमच्याकडे असं जल्लोष आणि उत्साह चालू आहे, कारण की इतकं माझ्या हजबंडला मॅच आवडते. सगळ्यांनाच आवडत असेल माणसांना असं म्हणून नाही, पण इतकं माझ्या हजबंडला मॅच आवडते की खूपच. जेव्हापासून म्हणतात ना की कामावरून आले की पुन्हा मग ते मॅच चालू, किंवा मग ते म्हणतात ना की किती वाजता ते 6:30 वाजता चालू होते मॅच असं पण आहे. तर मग फोन करून विचारतात कोणती आहे, कोण म्हणजे नाही का काही ना काही, म्हणजे त्यांना उत्सुकता की आता मी तर पाहत नाही, मोबाईलवर पण असते असं म्हणून नाही की दाखवत असतात ते मोबाईलवर असं तसं, पण नाही, पण त्यांना फोन करून विचारायचं असते, अरे काय कसं झालं, किती रन झाले, असं तसं, कोणाची आहे हे ते, म्हणजे इतकं म्हणजे ते म्हणतात ना की आतुर असते असं पण आहे. तर आमच्या घरी तर आहे. आणि असं पण आहे की नाही का की झालं घरी राहिलं तर फक्त दिवसभर चालूच असं पण आहे टी व्ही, असं पण आहे. संडेला वगैरे घरी असते तर ह्या गोष्टी आहे. आणि पुन्हा जेवण करताना जे म्हणत आहे, जेवण करताना ते इतकं म्हणजे ते एक ते म्हणतात ना घास आपण जे घेत असतो तर ते बघतात आणि संपलं तरी त्यांना माहीत नसते, म्हणजे असं असेल माणसांचं. पण माझ्या हजबंडचं असं आहे की जेवण संपलं तरी माहीत नाही, आपण देऊ का ते, म्हणजे आपण बोलता की काही वाढू का की काही असं तसं. तर ते इतकं म्हणजे ते त्याच्यामध्ये घुसून असतात मॅचमध्ये की मग ते असं ताटाला असे हात लावतात की मग संपलं की मग हे आण ते आण असं आहे, वाढताना असं आहे. तर आमच्याकडे इतकं म्हणजे ते म्हणतात ना की जेवणापेक्षा ते मॅच इम्पॉर्टंट आहे किंवा क्रिकेट इम्पॉर्टंट आहे असं आहे. तर तेच म्हणत आहे की मग पुन्हा काय होते की आता आपण बाईचं कसं आहे माहीत आहे का, की माणसं घरी आले तर मी तेच सांगत आहे की मॅच बघत असतात, कारण की IPL आहे, कधी पण ते दिवस रात्र ते हायलाईट हे ते दाखवत असतात. तर ते चालूच असते, ठीक आहे. पण आपल्या बाईचं असते की काय हे, म्हणजे माझं असं म्हणणं होतं की पहिल्यापासून जे आहे सगळ्याच माहीत नाही.
मला मी पहिल्यापासून म्हणजे माझ्या घरी वगैरे जे लोक होते म्हणजे आधी लग्नाच्या पहिले तर मॅच बघत होतो आम्ही पण, असं भाऊ वगैरे होता तर बघत होतो, पण तेवढा म्हणता येणं इंटरेस्ट नव्हता असं आहे. पण जेव्हा मग लग्न झालं तर मग हजबंड विचारायचे, समजायचं असं म्हणून नाही, पण हजबंड विचारायचे, मग ते पाहायला सुरू केलं. म्हणजे ते म्हणतात ना की नवऱ्याला आवडते तर मग ते पाहायला चालू केलं. मग पाहता पाहता ते म्हणजे म्हणतात ना इंटरेस्ट वाढून गेला असं आहे मॅचबद्दल. तर तेच म्हणत आहे की मग सगळं ते विचारले का मग सांगावं लागते, असं आहे तसं, एवढे रन झाले, हा उतरला आहे, हे झालं ते झालं, असं म्हणजे ते सांगावं लागते असं आहे. तर त्याच्यामुळे ते पुन्हा म्हणतात ना की पाहतो आपण असं आहे. तर ह्या गोष्टी आहे. पण कधी कधी मग नाही का नाही राहिले हजबंड किंवा कामावरून यायचे राहिले तर नाही लावत मी जे आहे ते मॅच वगैरे नाही लावत. मी म्हणतो तुम्ही मोबाईलवर वगैरे आहे ते बघून घ्या. मग काय आपलं बायाचं ते मराठी बिग बॉस चालू इतकं म्हणजे ते म्हणताय ना इंटरेस्टिंग, ते म्हणतात ना की चालू आहे ते इतकं म्हणजे ते म्हणतात ना की आधी मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आधी चालू होतं तर तेवढं नाही बघायचे म्हणजे जे पहिलेचे झाले होते. पण हा जो आहे 6वा जो बिग बॉस आहे तितका म्हणजे छान आणि इंटरेस्टिंग वाटत आहे की खूपच म्हणजे ते म्हणतात तर सगळे कंटेस्टंट आहे ते सगळेच छान असे खेळत आहे ना. इतकं म्हणजे म्हणतात ना मी आतुरतेने बघत असते. 8 वाजले की आपली टी व्ही लावलीच पाहिजे आणि ते बघितलंच पाहिजे असं पण आहे. तर तेच म्हणताय की म्हणजे म्हणतात ना की मिस नाही करू शकत असं एवढं म्हणजे ते पाहू शकता. कारण की हिंदी आपण बघतो आहे की नाही, हिंदी आपण बघतो, पण ते म्हणतात ना मराठी आपण असतात पण खूप नाही का कमी म्हणजे बघतो, कारण की जास्त आपण हिंदी चॅनल बघत असतो असं आहे. तर एखादी वेळेसच मग ते आपल्याला कोणतं सिरियल जर आवडलं तर आपण मराठी चॅनल लावत असतो असं पण आहे. तर ते जेव्हापासून चालू झाला बिग बॉस तेव्हापासून ते बघणं चालू आहे. ते म्हणतात ना आधीपासून जर बघत राहिलं तर आपल्याला इंटरेस्ट येते आणि छान आपण म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपण इन्वॉल्व होतो असं आहे. तर इतके छान ते बिग बॉस दाखवत आहे, इतके छान म्हणजे ते म्हणतात ना कंटेस्टंट आहे की खूपच सगळ्यांचंच म्हणजे सगळ्यांचेच गेम असे चांगले आहेत. राकेश बापट आहे किंवा ते विशाल आहे किंवा तन्वी आहे किंवा ते दीपाली आहे, सगळेच म्हणजे असे नावं आपण घेऊ नाही शकत. सगळ्यांचंच ते तन्वी आहे, सागर आहे, इतके म्हणजे छान ते खेळत आहे की काही बोलायचं कामच नाही. की सगळ्यांनाच म्हणजे असं वाटतं की आता काय करणार असं टास्क राहिला कोणतंही काही राहिलं तर इतकं छान असं बघूशा वाटते आणि इतकं म्हणजे छान ते करत आहेत ना की सगळ्यांनाच छान असं वाटतं आहे. माझे कधी मग तेच म्हणतं की जर मग म्हणजे मग आमच्या हजबंड वाईफमध्ये कसं अरे मी हे लावतो. मग कधी काय होतं की आपण जर बघत राहिलं सांगत आहे जसं मी मॅच बघते कधी तर मग हजबंड पण कधी आपण जर बिग बॉस पाहत राहिलं तर ते पण मग आतुरतेने बघत असतात. असं पण आहे की घरी आपलं जे फॅमिली आहे ते असं बिग बॉस आपण पाहत असतो असं आहे. तर कधी असं पण होते की ते जर तिकडं नाही का जर ॲड आली किंवा काही आली तर इकडं लावायचं असं आहे. तर इतकं म्हणजे छान ते दोघांचं जे त्या आणि IPL आणि ते बिग बॉसचं चालू आहे इतकं छान म्हणजे ते काय लावू काय पाहू असं वगैरेच असते चालू असते असं पण आहे. तर अशा गोष्टी आहे. तर इतकं म्हणजे ते पाहतो आणि इतकं म्हणजे ते छान वाटते. तर आता आखरी छान असा हप्ता राहिला आहे बिग बॉसचा आणि म्हणजे आणि काही कंटेस्टंट असे जात पण आहे घरी. तर पुन्हा छान असं म्हणजे नाही का की लोकांचा गेम असा उभरून येत आहे असं पण आहे. तर इतकं म्हणजे ते नाही का सगळेच असे पाहत असतात कारण की छान दाखवत आहे बिग बॉस आणि छान असे खेळत पण आहे ते लोक असं पण आहे. तर तेच म्हणतात की आधी ते चालू होतं जेव्हा बिग बॉस तेव्हा नाही बघितलं, पण आता जे बघत आहे स्टार्टिंगपासून तर खूप मला तर छान आवडतच आहे. कारण की मी स्टार्टिंगपासून बघत आहे तर एकेकाचं जे आहे सगळ्याचं जे आहे पाहत आहे गेम कसा आहे काय आहे कसं म्हणजे चालू आहे त्यांचं असं पण आहे. तर तेच म्हणतं की इतकं म्हणजे छान ते लोक खेळत आहे. तर मला तर आवडत आहे. मी म्हणतात ना की आपलं ते चालू झालं की मॅचेस पाहतो आम्ही आणि ते बिग बॉस आहे तेच पाहतो कारण की छान असं मेन दाखवत आहे. आणि पुन्हा तेच म्हणतं की मग जे आहे लाफ्टर शेफ ते पण म्हणजे आहेच शनिवार रविवार असते तर ते पण चालू असते तर ते पाहतच असतो अशा पण आहे गोष्टी. तर तेच म्हणतात की इतकं म्हणजे छान ते आता मनोरंजनचं जे चालू आहे ते नाही का छान असं वाटते आपल्याला असं आहे. तर तेच शनिवार रविवार आला की झालं म्हणजे घरी आपली फॅमिली राहिली किंवा नाही का पण आपण मिळून असं पाहत असतो. तर अशा गोष्टी आहेत तर तुम्ही पण बघत असताल. ठीक आहे. जय श्रीराम.